आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी सुरू आहेत। तुम्ही काय सांगाल, तुमचं नाव काय आणि कोणत्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मतदारसंघातून तुम्ही इच्छुक आहात? नमस्कार, मी सौ गीता दिलीप तारळेकर, माधवनगर बुधगाव मतदारसंघातून मी निवडणूक जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे। तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या मतदारसंघातून इच्छुक आहात? नमस्कार, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। माझं नाव सौ शुभांगी सुरेश कोळी, राहणार बुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मी जिल्हा परिषदच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहे। सांगली जिल्हा परिषदसाठी मी इच्छुक आहे आणि बुधगाव गटातून मी जिल्हा परिषदच्या गटात उभारणार आहे। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुम्ही कोणामार्फत या ठिकाणी तुमचे कोण मुलाखत द्यायला आलेले आहेत आणि तुम्हाला उमेदवारी का मिळावी याचं कारण सांगा। आज या ठिकाणी बुधगावमधून जिल्हा परिषद गटासाठी आणि पंचायत समिती गटासाठी साधारण 8 ते 10 इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। त्याचबरोबर जिल्हा परिषदासाठी 3 ते 4 उमेदवार या ठिकाणी इच्छुक आलेले आहेत। याच्यामध्ये आमच्या 2014 पासून आता बुधगावमध्ये जेवढे उमेदवार आलेले आहेत ते 2014 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कार्यसम्राट सुधीरदादा गाडगे, त्यानंतर संजय काका पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधींची कामं बुधगावमध्ये केलेली आहेत। त्यामुळं अख्खं बुधगाव भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहणार आहे अशी वातावरण आता सध्या बुधगावमध्ये आहे। त्याचबरोबर बुधगावची ग्रामपंचायत ह्याच्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सुद्धा आज चांगल्या पद्धतीचा बुधगावमध्ये कारभार केला जातोय। त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे। जरी संख्या जास्त असली तरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी ज्यांना तिकीट मिळेल, ज्यांना उमेदवारी दिली जाईल, त्यांच्या पाठीशी ह्या ठिकाणी इच्छुक असलेले उमेदवार त्याचबरोबर नेते मंडळी हे सर्व त्यांच्या पाठीशी राहतील। तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुमचे कोण उमेदवार या ठिकाणी कोणत्या मतदारसंघातून आणि कोण या ठिकाणी मुलाखत दिली आहे? बुधगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून विशेषतः बुधगाव, माधवनगर, कर्नाळ, बिसूर, खोतवाडी आणि वाजेगाव या गावाचा हा मतदारसंघ आहे। यामध्ये पूर्वी हा मतदारसंघ जिल्हा परिषद व पंचायत समिती हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु आदरणीय सुधीरदादांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून गावापर्यंत लोक कल्याणकारी योजना पोचल्यामुळे या बुधगाव जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये भारतीय जनता पार्टीचा सध्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। अनेक लोक कल्याणकारी योजना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून राबवल्या जातात। त्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं असलेलं काम त्यामुळे आणि आदरणीय सुधीरदादा गाडगे असतील, सुरेशभाऊ खाडे असतील यांच्या माध्यमातून या तालुक्यात झालेलं काम यामुळे भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी इच्छुकांची संख्या गर्दी वाढलेली आहे। परंतु बुधगाव जिल्हा परिषद गटातून जो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय सुधीरदादा फायनल करतील किंवा नेते मंडळी भाजपची फायनल करतील त्यांना भरघोस मतांनी निवडून देतील आणि हा बालेकिल्ला अबाधित ठरवून जिल्हा परिषद व मिरज पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवला जाईल। तुम्ही आता कोणाला उमेदवारी मिळवून या ठिकाणी आलेला आहात? या ठिकाणी मी सर्वच बुधगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी यासाठी जे इच्छुक उमेदवार त्यांच्या मुलाखती आज झालेल्या आहेत। त्यामध्ये या संदर्भातला जो काही निर्णय होईल सर्वच इच्छुक आहे, परंतु आमची प्रमुख मागणी अशी आहे की बुधगाव गावानं गेल्या अनेक वर्षामध्ये केलेलं काम असल्यामुळं बुधगावला ही संधी जिल्हा परिषद गटातून दिली जावी अशी आमची प्रमुख मागणी आहे। नेते मंडळी जे उमेदवार ठरवतील त्याच्या पाठीशी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ठामपणे नागरिक उभारतील असा विश्वास आहे। तुम्ही काय सांगाल, तुमचं सामाजिक कार्य काय आणि पक्षासाठी आधी काय केलेलं आहे? नमस्कार, गेले 10 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ते म्हणून मी काम करत आहे। सध्या मी भाजप महिला मोर्चा ची जिल्हा उपाध्यक्ष आहे।
याच्या आधी मी ग्रामीण मंडल अध्यक्ष केले. ग्रामीण भागातल्या महिलांची बचत गट तयार करून बचत गटामार्फत त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांचे छोटे छोटे उद्योग मी साकारलेले आहेत. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न असू दे, शिक्षणाचा प्रश्न असू दे, किंवा त्यांना बचत गटामार्फत बँकेचं कर्ज मिळवून देण्यासाठी असू दे, अशी बरीच कामं अगदी तळागाळापर्यंत मी जाऊन ते काम केलेलं आहे. गेले 10 वर्ष झाले तुम्ही या ठिकाणी भाजपबरोबर आहात असं म्हणताय. गेल्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये नेमकं तुम्ही कुणाचं काम केलं आहे? जे आपल्या भारतीय जनता पार्टीने म्हणजे आंदोलन असू दे, संघटन असू दे किंवा मेळावा असू दे, त्या सगळ्यामध्ये आम्ही सक्रिय भाग घेतलेला आहे. की मोदीजींचं एक वाक्य आहे की सबका साथ सबका विकास. त्यामुळं की नाही आणि आपल्या पक्षाचं ध्येय आहे की म्हणजे विकास आणि संघटन, हे इतकं मनाला हे वाटतं. आणि आता सध्या तरी लाडकी बहीण योजना, यामुळं आम्ही सगळ्या महिला आहेत ना की भारतीय जनता पार्टीसारखा दुसरा पक्ष नाही आहे हे आम्हाला म्हणजे सांगायचं आहे.